वाकोला इथल्या मच्छी मार्केटमध्ये मासे कापण्यावरती बंदीचे आदेश स्थानिक वॉर्ड ऑफिसरने काढले आणि यावरून वाद उफाळून आलाय। या आदेशांवरती चौफेर हल्लाबोल झाल्याच्या नंतर महापौर रितू तावडे यांनी यावरती स्पष्टीकरण दिलं। असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत असं महापौरांनी सांगितलंय। मासे कापण्यावरती कोणतीही बंदी नाही, मुंबई कोळी समाजाची आहे असं देखील महापौर म्हणाल्या। महापौरांच्या स्पष्टीकरणावरती विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी हल्लाबोल केलाय। वॉर्ड ऑफिसरवरती कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे। मी डिपार्टमेंटला फोन केला, कोण अधिकारी गेलं होतं का नाही, त्यांनी एवढंच सांगितलं काम चालू आहे, त्यांना बसण्याची व्यवस्था। काय बोलले तुम्हाला, फक्त इकडून इथे बसा, इथे काम चालू आहे म्हणून। मी आईपेक्षा पुढे जाऊन सांगते आता की ज्या ज्या ठिकाणी फिश मार्केटचं रिझर्वेशन आहे, प्लॉट आहे, ते बांधून देण्याचं काम आम्ही आता करणार आणि यांना व्यवस्थित बसवणार। पाण्याची सोय, लाईटची सोय, फॅनची सोय यांना देणार। त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती आहे, लक्षात घ्या। त्यामुळे अशा पद्धतीचा सगळा अफवा आहेत आणि त्याला बळी पडू नये कोळी समाजाला। वाटेल ते आरोप आम्ही पण नाही सहन करणार। कोणाला हाताशी धरलं, तुमच्या कोणी कान फुकले ते आम्हाला येऊन दाखवा आणि रीतसर कारवाई करा। मुळात ज्या बातम्या चालल्या आहेत त्याच्यावर वॉर्ड ऑफिसर आता जर मागे फिरत असेल तर त्या वॉर्ड ऑफिसवर पहिली कारवाई करा। तुम्ही प्रशासनाला झाकून ठेवाल आणि आमच्यावर कुरघडी कराल तर तुम्ही मुंबईकरांवर पुन्हा अन्याय करता आहात, सारखा अन्याय करता आहात, हे सतत तुम्हीच सिद्ध करता आहात। मुंबई पालिकेचे आदेश हे लेखी स्वरूपामध्ये असतात, याबाबत कोणीही लेखी आदेश काढलेले नाहीत असं स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांनी दिलंय। आदेश हे नेहमी लेखी स्वरूपात असतात। सर्क्युलर असेल, नोटिफिकेशन असेल, गॅझेट असेल, कुठलीही माहिती जी प्रसारित होते ती आदेशानुसार होते आणि लेखी स्वरूपात असते। अफवा ह्या कुठल्याही प्रकारच्या असू शकतात, तर कृपया लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये। महापालिकेने असे कुठल्याच प्रकारचे आदेश काढलेले नाहीत। मासे कापून विकायचे नाही तर मग आमचं पोट कसं भरणार असा सवाल मासे विक्रेत्या महिलेनं विचारलेला आहे। तसंच महापौरांनी आम्हाला आमच्या पाठीशी असल्याचं आश्वासन दिल्याचं देखील त्या विक्रेत्या महिलेनं सांगितलंय। मासेवाल्यांनी मासे कापायचे नाही वाकोला ब्रिजला आणि कापून विकायचे नाही। आता जर आम्ही कापून नाही विकणार तर आमचं पोट कसं भरणार, हा पण प्रश्न आहे ना, हा पण मुद्दा आहे ना। आता आमच्या एका नाही कोणी काही आम्हाला सांगितलं नाही। आमच्या त्या रंजनाताई तिकडे बसतात मासे विकायला, त्यांनी मोबाईलमध्ये दाखवलं की बाई असं असं आले। म्हटलं आता काय करायचं, बघूया काय होईल ते होईल, बघता येईल। आता जे तुमच्या समोरच महापौर बोलले ना की आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, विचार करू नका, तुम्ही निर्वास्त राहा, व्यवस्थित धंदा वगैरे करा। मुंबईमधल्या वाकोला इथल्या मासळी बाजारामध्ये झालेल्या वादावरून महापौरांनी स्पष्टीकरण दिलंय। दरम्यान या मासळी बाजारामधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आपण सध्याला बघू शकतो आहे की महापौर या येऊन गेल्या आहेत आणि मासे कापण्याचं काम देखील इथे सुरू आहे, सोबतच मासे विक्री देखील सुरू आहे। महापौरांनी देखील आश्वासन दिलं आहे स्पष्टपणे की आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत। काही महिला देखील आहेत ज्या मासे विक्री करतात इथे, आपण त्यांच्याशी देखील इथं बातचीत करूया। काय झालं, काय म्हणणं होतं, महापौर काय म्हणाला तुम्हाला? महापौर आम्हाला एवढेच बोलले की तुम्ही काय घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही बिंदास मासे कापून विकू शकता। आणि प्लस एवढे सुद्धा बोलले की तुम्हाला आम्ही इथे काही ना काहीतरी या जागेवरती तुम्हाला आम्ही करून देऊ, म्हणजे मार्केट वगैरेची सुविधा करून देणार, पाणी आणि लाईटची सुविधा आम्हाला करून देणार। पण तुम्हाला कळलं कुठनं की असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय किंवा मग अधिकारी तुम्हाला स्वतः येऊन बोलले होते? अधिकारी वगैरे आम्हाला काय बोलले नाही, पेपरामध्ये न्यूज आली त्याच्यामुळे ते मीडियावाले आमच्याकडे आले आणि आम्हाला विचारलं, त्याच्यावरती आम्ही त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिली। तुम्हाला वाटलं की आता बंदी सुरू झाली? हां,
आम्हाला असं वाटलं की आता आम्हाला ते मासे कापून देता येणार नाही आणि गिरायक कसं मासे 2 किलोचा 1 किलोचा मासा घरी कसा कापणार 10 रुपयाच्या चाकूने. मग त्या मनाने आम्ही म्हणजे सांगितलं आणि ते मीडियावाल्याने आम्हाला प्रश्न विचारला, आम्ही उत्तरं दिली की असं असं आम्ही कसं करणार धंदा. आणि मग सारखं हे उठव बस हे सगळं तोड मोड हे ते सगळं. काय जे व्हिडिओ काढले होते काही पक्षाची लोक आली होती की कोण कोण नेमकं आलं होतं? नाही मीडियावालेच आले ना, पक्षाची लोक कोण नव्हती ना. नाही नाही पक्षाची लोक कोण नव्हती, मीडियावालेच होते. तर नक्कीच इथे जर पाहायचं तर ह्या महिलांना कुठेतरी हे अफवा असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. सहाय्यक आयुक्त अलका ससाणे या देखील इथे येऊन गेल्या, त्यांच्याकडनं देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे की अशा प्रकारचे कोणतेही लेखी आदेश नाही आहेत. आणि आपण सध्याला बघू शकतोय मासे विक्री देखील सुरू आहे, तर मासे देखील इथं कापले जातात. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई.